नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये. तर ह्या वर्षी म्हणजे 2026मध्ये आपण मेटल्समध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता आहे, जसं की गोल्ड आहे, सिल्वर आहे, इव्हन कॉपरवर पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर गोल्ड आणि सिल्वरचे जे काही रेट आहे मागच्या 1-1.5 वर्षामध्ये भरपूर जास्त वाढलेले आहेत. तर भरपूर तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे की आत्ता इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे का नाही, पुढं रेट वाढू शकता आहे का कमी होऊ शकता आहे, जर वाढू शकता आहे तर कितीपर्यंत वाढू शकता आहे, आणि इथून जर समजा एक करेक्शन जर आला तर किती रुपये खाली जाऊ शकतो आहे, किती रुपये आपलं रिस्क असणार आहे, किती रुपये मग ह्या वर्षी अजून वाढू शकता आहे. या सर्व गोष्टींवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि शिवाय तुम्ही गोल्ड सिल्वरमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात, कॉपरमध्ये तुम्ही कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता, त्या सर्व गोष्टींवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत स्टेप बाय स्टेप. सो लेट्स गो, व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण जर बघितलं, आता 3-4 गोष्टींवर आपण आता मेनली चर्चा करू. सगळ्यात पहिले आपण बघू की गोल्ड जे काही 2026मध्ये कशा प्रकारे काम करू शकता आहेत, काय काय याच्यासाठी महत्त्वाचे फॅक्टर्स राहणार आहेत. दुसरी गोष्ट बघू की सिल्वरची जी काही डिमांड आहे ना, ज्यावर भरपूर जास्त चर्चा तसं चालू आहे का सिल्वरची जी काही डिमांड आहे ती 2026मध्ये पण राहणार आहे का काय होणार आहे. आणि कॉपरबद्दल तसं भरपूर जास्त चर्चा होते, तर आपण या व्हिडिओमध्ये कॉपरबद्दल पण चर्चा करणार आहोत. तुम्ही कॉपरमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आहे, नेमकं का बरं केली पाहिजे आहे, कॉपरमध्ये किती आपल्याला रिटर्न जे काही ते मिळू शकता आहेत यावर्षी, आणि पोर्टफोलिओमध्ये अलोकेशन कसं करायचं आहे, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. असं काही नाही की सगळे पैसे आपण गोल्ड सिल्वरमध्ये टाकून द्यायचे आहे, आपल्याला अलोकेशन करणं गरजेचं आहे. ते अलोकेशन तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे सगळ्या गोष्टींमध्ये, ते पण सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात पहिले आपण इथं चर्चा करू गोल्डवर. तर गोल्ड जर बघितलं ना, तर गोल्ड जे काही ते मागच्या 1-1.5 वर्षांमध्ये भरपूर जास्त वाढलेलं आहे, आणि गोल्ड ह्या वर्षी पण खूप चांगल्या प्रकारे वाढू शकता आहे. कारण जे पण गोल्डला वाढवण्यासाठी जे काही फॅक्टर आहेत ना, ते सगळे ऑलमोस्ट काम करता आहेत. इन्फ्लेशन जेव्हा पण वाढता आहे तेव्हा गोल्डची जी काही किमती आहे ते वाढत असतात. इंटरेस्ट रेट जे काय आहेत, इंटरेस्ट रेट तुम्ही जर बघितले तर आता फेडची जी काही मीटिंग झाली होती कालच, मी रात्री बघत होतो 12:30 वाजता, तर फेडची जी काही मीटिंग आहे त्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट रेट कमी नाही केले आहेत. सो इंटरेस्ट रेट कमी न केल्यामुळं काय होतं, गोल्डचे शेअर मार्केट जे काही ते खाली जातं आहे आणि गोल्डचे जे काही भाव आहे ते वाढत आहेत. तर ती पण गोष्ट गोल्डच्या फेवरमध्येच आहेत. तिसरी एक गोष्ट, एक डॉलर इंडेक्स पण कंटिन्युअसली वाढतो आहे, ती पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि जिओ पॉलिटिकल जे काही टेन्शन्स आहेत ना, ते तर खूप जास्त चालू आहे सध्या. तुम्हाला माहिती आहे टॅरिफचा इश्यू ऑलरेडी चालू आहे, ग्रीनलँडमध्ये ऑलरेडी इश्यू चालू आहे, अमेरिका इराणवर अटॅक करू शकतो तो पण एक इश्यू चालू आहे, युक्रेनचा इश्यू चालू होता तो तर आहेच चालू. म्हणजे जुने जे काही इश्यू आहेत ते तर आहेच चालू, पण अजून नवीन नवीन ट्रम्प अजून नवीन नवीन गोष्टी करत आहे. व्हेनेझुएलामध्ये पण काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग पूर्ण जगभरामध्ये जिओ पॉलिटिकलमध्ये खूप जास्त टेन्शन चालू आहे. बिलकुल कुठं आपल्याला शांती दिसत नाही. पूर्ण जगभरामध्ये ट्रम्प जे काही ते कुठं ना कुठं काही ना काहीतरी करतच आहेत प्रत्येक ठिकाणी. मग त्यामुळं गोल्डचे जे काही रेट आहे आणि सिल्वरचे जे काही रेट आहे याच्यामुळं खूप जास्त वाढतात. कारण जेव्हा पण मार्केटमध्ये अनसर्टिनिटी वाढते, म्हणजे सुरक्षितता जी काही ती कमी होऊन जाते, अशा प्रकारची अशांती असते, त्या टाईमला गोल्ड आणि सिल्वरचे नॅचरली वाढतातच नेहमी. ते नेहमी होत असतं, आणि आत्ता ती गोष्ट होत आहे. मागच्या 1 वर्षामध्ये पण ती गोष्ट चालूच आहे, आणि आत्ता पण ती गोष्ट काही थांबली नाही, कारण ट्रम्प काय अजून शांत बसलेले नाहीये. तर ती गोष्ट पुढं चालू राहणार आहे, आणि त्याच्यामुळे गोल्डचे जे काही रेट आहे ते पण यावर्षी आपल्याला वाढताना दिसतं आहे कंटिन्युअसली. आणि 2026मध्ये ते अजून जास्त वाढू शकतात, कदाचित 2 लाख रुपये पण जाऊ शकता आहेत. ठीक आहे, डिसेंबरपर्यंत. त्यानंतर आता सेंट्रल बँक जे काही ते बाईंग करता आहेत गोल्डची, आणि ही गोष्ट अजून पण चालू आहे. भरपूर सारे जे काही सेंट्रल बँका आहेत ते अजून पण गोल्ड बाय करता आहेत. ज्या पण जगभरातले सेंट्रल, जसं की समजा आपल्याकडे रिझर्व्ह बँक आहे, त्यानंतर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह आहे, चायनाची बँक आहे, त्यानंतर रशियाची बँक आहे, हे गोल्ड खरेदी करत आहे. त्याच्यामुळं काय होतं आहेत की कंटिन्युअसली गोल्डचे जे काही रेट आहे ते कंटिन्युअसली वाढता आहेत. तो 2026मध्ये जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर गोल्डचे जे काही रेट आहे ते अजून जास्त वाढू शकता आहेत. त्यामुळे आपण गोल्डमध्ये इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. तर भरपूर व्यक्तींना इथे इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असणार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांनी लॉंग टर्मसाठीच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. शॉर्ट टर्मसाठी करू नका, का रोज गोल्डचे रेट वाढता आहेत. सो कदाचित असं पण होऊ शकते, समजा अचानक जर काही जर शांती झाली, काही झालं, तर गोल्डचे जे काही रेट आहे ते थोडेसे खाली पण येऊ शकते, 10-15 हजार रुपयाने खाली पण येऊ शकत आहे. असं नाही का खूप खाली येणार आहे, पण कदाचित 10-15 हजार रुपयाने खाली येऊ शकता आहेत कदाचित. सो त्या हिशोबाने तुम्ही लॉंग टर्मसाठीच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. ठीक आहे, असं नाही का 1-2 महिन्यांसाठी किंवा 3 महिन्यांसाठी इन्व्हेस्टमेंट करू नका. जर ती जे काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही कमीत कमी जर 1-2 वर्ष जर ठेवू शकता आहेत ना, तरच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा.
कारण शॉर्ट टर्ममध्ये कधी पण जे काही गोल्ड आहे ते कदाचित खाली येऊ शकतं आहे, एक रिस्क आहे, कारण कंटिन्युअसली वाढते मागच्या 1-1.5 वर्षापासून. म्हणून ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायचं तुम्ही निश्चित याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहे, पण लॉंग टर्मसाठी करायचं आहे, 1-2 महिन्यासाठी करू नका. कदाचित 1-2 महिन्यांमध्ये भरपूर वाढून जाईल, पण कदाचित खाली पण जाऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे जर असे पैसे आहे की सर 1-2 महिन्यांनी मला ते पैसे लागणार आहे, तर ते पैसे इथं टाकू नका. जे पैसे तुम्ही असेच पैसे इथं टाका जे तुम्हाला पुढचं 1 वर्ष लागणारच नाही. तुम्ही पुढचं 1 वर्ष पण होल्ड करू शकता. म्हणजे काय ना, किंमत जर खाली पण गेली तर परत ती वर जाणार आहे, तर तुम्ही ती होल्ड करू शकता आहात. तर त्या हिशोबाने जे पण पैसे तुम्ही 1-2 वर्ष ठेवू शकता आहेत ना, तेच याच्यामध्ये टाका. ठीक आहे, गोल्डमध्ये. आणि ही सेम गोष्ट सिल्वरमध्ये बाकीच्यांमध्ये पण आहेतच. आता तुमच्या मनामध्ये असणार आहे का नेमकं सर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, गोल्डमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने, या सगळ्यांवर मी ऑलरेडी आपल्या गोल्ड आणि सिल्वर इन्व्हेस्टमेंटचा एक कोर्स जो काही तो बनवलेला आहे, ज्यामध्ये मी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तुम्ही कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता जेणेकरून की तुम्हाला कोणताही GST पण नाही लागणार आहे, कोणते मेकिंग चार्जेस पण नाही लागणार आहे, काहीच नाही लागणार आहे. या सगळ्यांना अवॉइड करून तुम्ही कमीत कमी चार्जेसमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता, त्यामध्ये टॅक्स कसा वाचवू शकता आहात, या सर्व गोष्टी त्या गोल्ड आणि सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या कोर्समध्ये मी शिकवलेल्या आहे. तुम्ही 2-3 महिन्यापूर्वी दिवाळीच्या आसपास मी घेतलेला होता, त्याचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला होता. तुमच्यापैकी कोणी जर तो गोल्ड आणि सिल्वर इन्व्हेस्टमेंटचा कोर्स जर बघितला नसेल, तुम्ही आत्ता जाऊन बघू शकता. त्याची जी काही लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. पूर्ण 11 व्हिडिओचा कोर्स आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही 1 नंबरपासून ते शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण जो काही कोर्स आहे तो बघायचा आहे. आणि हा कोर्स बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला दुसरा कोणताही कोर्स बघायची गरज नाही, कोणालाही विचारायची गरज नाही कधी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, कधी सिल्वरमध्ये कशा प्रकारे करायचं आहे ते. आणि कोर्स जो काही तो पूर्णपणे फ्री आहे, सर्वांसाठी आपल्या यूट्यूबला आहे, तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करू शकता आहात. त्यानंतर आता मी तुम्हाला तरी पण इथं थोडंसं सांगतो की कशा प्रकारे तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता. ज्यांना पण आता गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर सगळ्यात बेस्ट गोष्ट काय आहे का तुम्ही गोल्ड ETF इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण फिजिकल गोल्ड जर आपण खरेदी करायला गेलं तर आपल्याला GST पण लागतो, मेकिंग चार्जेस लागतात, खूप सारे चार्जेस लागतात. म्हणून जास्त करून तुम्ही गोल्ड ETF इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी जास्त करू नका, जे पण फोनपे गुगल पेवरून आपण खरेदी करतो ना, कारण त्यावर पण GST लागत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता 1-2 महिन्यांपूर्वी जे की आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, त्यांनी ही गोष्ट बोललेली आहे, म्हणजे जाहीर केली आहे का जे पण हे फोनपे गुगल पेवरून जे काही लोक गोल्ड खरेदी करताय ना, ही गोष्ट ॲक्च्युलीमध्ये आम्ही याला सपोर्ट नाही करत. म्हणजे उद्या जर याच्यामध्ये जर काही घोटाळा झाला, काही झालं तर कोणाचंच याच्याकडे लक्ष नाही. तर म्हणून जे काही गोल्ड ETF आहेत ना, त्याच्यामध्ये काय असतं, सेबीचं खूप जास्त लक्ष असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं लक्ष असतं. मग ती पूर्ण जी काही गोष्ट आहे ना, ती कायदेशीर बरोबर होते आहे. तसं हे जे पण तुम्ही फोनपे गुगल पेवर उद्या तुम्ही जे गोल्ड खरेदी करत आहात, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही गव्हर्नमेंटचं, त्याच्याविषयी काही नियम पण नाही आहे, काहीच नाही. उद्या जर ती कंपनी जर पळून गेली, काही झालं तर आपलं जे काही पैसे आहेत ते बुडू शकता आहे तुमचे. म्हणून ॲज अ सेफ इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर फोनपे गुगल पेवरून तुम्ही करू नका. सिंपल तुम्ही गोल्ड ETF इन्व्हेस्टमेंट करायचे, म्हणजे तुमचे जे काही पैसे आहेत ते सेफ पण राहणार आहेत आणि तुम्हाला रिटर्न पण याच्यामध्ये बरोबर, जेवढं सोन्याचा भाव वाढतो तशा प्रकारे गोल्ड ETFचा पण भाव वाढत असतो. गोल्ड ETF मी पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या कोर्समध्ये तुम्ही जाऊन नंतर बघू शकता. आणि ज्यांना पण सोवरन गोल्ड बॉन्ड्समध्ये आता नवीन तर नाही येते, पण जे पण जुने ज्यांना पण खरेदी करायचे असेल तुम्ही ते पण करू शकता. सोवरन गोल्ड बॉन्ड्सवर पण तसा मी व्हिडिओ बनवलेला आहे वेगळा. सो ETF किंवा SGB या दोन्हींपैकी कोणतं तरी याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथं करू शकता. तर ETF जे काय आहे ते सर्वात जास्त बेस्ट आहे आणि भरपूर व्यक्तींनी ETF सजेस्ट केलेले आहे, मी भरपूर वर्षापासून सजेस्ट केलेले आहे तसं. आणि कोणी 60 रुपये 70 रुपयाला ETF जे काही ते खरेदी केलेलं आहे. गोल्डचा जो काही ETF आहे गोल्ड बीच, तो 60-70 रुपयापासून भरपूर लोकांनी खरेदी केलेला आहे. आता त्याची जी काही किंमत आहे 120 रुपये 130 रुपयाच्या पण वर गेलेल्या आहे. सो भरपूर चांगले रिटर्न्स त्यांनी काढून दिलेले आहेत. तुम्ही गोल्ड बीजमध्ये नक्की इथं इन्व्हेस्टमेंट जी काही ती करू शकता. तर गोल्ड ETFच्या माध्यमातूनच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण दुसरं इथं चर्चा करू, ते आहेत सिल्वर. सिल्वरची जी काही डिमांड आहे ना ती भरपूर जास्त वाढते आहे मागच्या काही वर्षांमध्ये, कारण सिल्वर जे काही आहे ते फक्त दागिने बनवण्यासाठी वापरलं नाही जाते. तर सिल्वरची जी काही डिमांड आहे ना ती पूर्ण इंडस्ट्रीमध्ये आहे. कारण सिल्वर जे काही आपलं असतं ना, त्याच्यामधून जे काही आपली वीज आहे ना, त्याचं जे काही ट्रान्समिशन आहे ते खूप फास्टली होतं. त्यामुळं ज्या पण इलेक्ट्रिक जे काही गोष्टी आहेत ना त्यामध्ये सिल्वर खूप जास्त यूज केलं जातं. त्यामध्ये मेन गोष्टी काय आहेत ते आहे सोलर पॅनल्स. सोलर पॅनल्समध्ये जे काही आपलं सिल्वर मेनली यूज केलं जातं. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या बॅटरीज. आता तुम्हाला माहिती इलेक्ट्रॉनिक व्हेकलचे काही कल्चर खूप जास्त वाढत चाललेलं आहे सगळीकडे. आता हळूहळू
पूर्ण भारताभरामध्ये पूर्ण जगभरामध्ये इलेक्ट्रॉनिक व्हेकल खूप जास्त वापरले जात आहेत. ठीक आहे, जेणेकरून की प्रदूषण पण कमी होईल, पेट्रोल डिझेलवर जे काही आपण अवलंबून आहे ते पण आपलं कमी होईल. मग हे जे काही इलेक्ट्रॉनिक व्हेकलचे जे काही बॅटरी बनवले जातात ना, यामध्ये सिल्वरचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला जातो. ऑलमोस्ट प्रत्येक बॅटरीमध्ये सिल्वरचा वापर केला जातो. त्यामुळे सिल्वरची जी काही डिमांड आहे ना, ती भविष्यामध्ये पण खूप जास्त वाढणार आहे. आणि सप्लाय काही खूप जास्त नाही. ज्या पण नवीन खाणी जे काही आहे त्या जास्त काही मिळत नाही. ज्या पण जुन्या खाणी आहे त्यातूनच सिल्वर काढलं जात आहे. सो सिल्वरची डिमांड खूप जास्त आहे. त्यामुळे सिल्वरचे जे काही भाव आहे ते कंटिन्युअसली वाढत आहेत. सिल्वर जर तुम्ही आज जर बघितलं तर 4 लाख रुपये क्रॉस केलेला आहे. ठीक आहे. मी त्या टाईमला जेव्हा मी कोर्स बनवला होता गोल्ड अँड सिल्वर, मी त्या टाईमला 1.5-2 लाख रुपयाच्या आसपास होतं. मी त्या टाईमला पण बोललो होतो की इथून पण ते वर जाणार आहे. त्या टाईमला भरपूर लोकं बोलले होते का नाही आता इथून वर नाही जाणार आहे. पण त्या टाईमला पण बोललो होतो तुम्ही अजून पण सिल्वर खरेदी करू शकता. हे मी त्या टाईमला पण सांगितलंय नाही, आत्ता पण सांगतो तुम्ही अजून पण खरेदी करू शकता. त्या टाईमला 2 लाख रुपये भाव होता, तेव्हा पण तुम्ही खरेदी करू शकत होते. आता 4 लाख रुपये भाव आहे, पण आत्ता पण तुम्ही खरेदी करू शकता. कारण याची जी काही डिमांड आहे ना, ती कंटिन्युअसली अजून वाढणार आहे. आणि ज्या पण खाणी आहेत त्या तेवढ्याच आहेत. तो सप्लाय तेवढीच आहे लिमिटेड, पण जी काही डिमांड आहे ना ती खूप जास्त वाढते कंटिन्युअसली. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये याची डिमांड खूप जास्त आहे. त्यामुळं सिल्वर जे काही आहे त्याची डिमांड नॅचरली वाढते, म्हणून याची जी काही रेट आहे ते पण कंटिन्युअसली वाढणार आहे. आता 4 लाख रुपयाच्या वर गेलेले आहे, पण ते अजून जास्त वाढणार आहे. सो तुम्ही आत्ता पण सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. पण हां, सिल्वरमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी लाँग टर्मसाठीच करायची, शॉर्ट टर्मसाठी करू नका. कारण कदाचित शॉर्ट टर्ममध्ये थोडंसं खाली येऊ शकतं आहे. कारण आता एवढं जास्त वर गेलेलं आहे. सिल्वरचा जो काही रेट आहे तो गोल्डपेक्षा पण खूप जास्त वाढून गेलेला आहे. मागच्या 1-1.5 वर्षामध्ये 3-4 पटीने वाढून गेलेला आहे. सो भरपूर वाढलेला आहे. तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता अजून पण. पण असं काही नाही की आपण फक्त 1-2 महिन्यांसाठी इन्व्हेस्टमेंट करा. थोडंसं लाँग टर्मसाठी करायची. कदाचित असं पण होऊ शकते का थोडंसं वर गेला त्यानंतर थोडंसं खाली येईल. तुम्हाला होल्ड करता आलं पाहिजे किमान पुढचं 1-2 वर्ष. जसं मी गोल्डमध्ये सांगितलं, याच्यामध्ये पण तुम्ही लाँग टर्मसाठीच इन्व्हेस्टमेंट करा. 1-2 महिन्यांसाठी करू नका. कदाचित पुढच्या 1-2 महिन्यांमध्ये कमी पण होऊ शकतं आहे. तर तुम्ही 1-2 वर्षांच्या हिशोबानेच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे सिल्वरमध्ये. ठीक आहे. सिल्वरमध्ये थोडीशी व्हॉलॅटिलिटी असते, ती पण गोष्ट लक्षात ठेवायची. एका दिवसामध्ये वाढू पण खूप शक्यता आहे, एका दिवसामध्ये पडू पण शकता आहे. सो घाबरायची गरज नाही. लाँग टर्मसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर सिल्वरमध्ये पण आता सिल्वरमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं, एक तर तुम्ही फिजिकल सिल्वर खरेदी करू शकता आहात, पण त्यामध्ये खूप जास्त आपल्याला चार्जेस लागतात, ते लागतात. तर फिजिकल सिल्वर नाही खरेदी करायचे. सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे ती आहे सिल्वर ETF. बेस्ट कोणते गोल्ड ETF आणि सिल्वर ETF आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला तसं सांगणारच आहे. तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात, किंवा तुम्ही फ्युचर्समध्ये पण पाहिलं तर इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात, किंवा सिल्वर पण मिळतं. या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे खरेदी करायच्या आहेत ना, याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या गोल्ड सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या कोर्समध्ये. तिथून जाऊन तुम्ही बघू शकता आहात. त्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह बाय करून दाखवलेलं आहे, बाय सेल कसं करायचं तुमच्या अकाउंटवरून. आणि तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये SIP पण करू शकता आहात. गोल्डमध्ये सिल्वरमध्ये तुम्ही SIP म्हणजे दर महिन्याला पण तुम्ही थोडे थोडे पैसे टाकू शकता तुमच्याकडे जर एकखट्टी पैसे नसतील तर. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला गोल्ड आणि सिल्वर दोघांमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्यानंतर तिसरा आपला आता खूप महत्त्वाचा आणि वेगळा मुद्दा आहे, तो आहे कॉपर. कॉपरबद्दल मागच्या काही दिवसांपासून खूप जास्त चर्चा सुरू आहे. जसं मी तुम्हाला सांगतो सिल्वरची डिमांड वाढते आहे ना, सेम टू सेम कॉपर म्हणजे जे काही तांबं आहे, त्याची जी सुद्धा डिमांड खूप जास्त वाढते आहे. त्यामुळे कॉपरचा जो काही भाव आहे, तांब्याचा जो काही भाव आहे तो कंटिन्युअसली वाढतो आहे. आणि मी मानतो तुम्ही तांब्यामध्ये पण काही ना काहीतरी तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे आहे. कारण तांब्याचा जो काही भाव आहे ना तो अजून खूप जास्तने वाढलेला आहे. तुम्हाला अजून पण याच्यामध्ये चान्स आहे. गोल्ड आणि सिल्वर तर खूप जास्त वाढून गेलेलं आहे, पण तांब्यामध्ये तुम्हाला अजून पण चान्स आहे. तुम्ही आत्ताच जर इन्व्हेस्टमेंट जर करून ठेवलं तुम्हाला खूप चांगली ग्रोथ मिळू शकते आहे 2026 मध्ये. 2025 मध्ये तर वाढलेलंच आहे, पण 2026 मध्ये अजून जास्त वाढू शकते. कारण सगळ्या लोकांनी आता यावर चर्चा करायला सुरुवात केली आहे. खूप लोक इन्व्हेस्टमेंट करता आहेत. सो कॉपरची जी काही डिमांड आहे ना ते का बरं वाढते आहे, तर सेम इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये आणि जे पण चार्जिंगचे जे काही स्टेशन असतात ना, जे पण आता सगळीकडे चार्जिंगचे स्टेशन बनणार आहेत. जसं जसं इलेक्ट्रॉनिक व्हेकल वाढतील तशा प्रकारे या सगळ्या गोष्टींमध्ये तांबं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण तुम्हाला माहिती आहे जिथं पण आपली वीज येणार आहे, जिथं पण एनर्जी येणार आहे, एनर्जीच्या जागी आपलं तांबं जे काही ते यूज होणारच आहे. प्रत्येक वायरिंगमध्ये इकडं तिकडं सगळीकडे यूज होणार आहे. तांब्याची जी काही डिमांड आहे ती कंटिन्युअसली वाढणार आहे. आणि मागच्या ज्या पण आपल्या खाणी आहेत ना तांब्याच्या ज्या खाणी तुम्ही जर बघितलं तर त्या जास्त सापडत नाहीये. नवीन खाणी जे काही जुन्या खाणी आहेत त्यातूनच हळूहळू ते काढायचं काम चालू आहे. सो
सप्लाय खूप कमी आहे तांब्याची, पण डिमांड कंटिन्युअसली खूप जास्त वाढते आहे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्समुळे. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी जी काय आहे, म्हणजे जे पण आपलं सोलर आहे, विंड एनर्जी आहे, त्याच्यामध्ये पण कॉपरचा खूप जास्त महत्त्वाचा वाटा आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये कॉपर खूप जास्त यूज होतं आहे. पॉवर ट्रान्समिशन जे काय आहे त्याच्यामध्ये खूप जास्त यूज होतं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे पण भारतामध्ये जे काही डाटा सेंटर्स बनत आहेत मोठे मोठे, आता भारतामध्ये खूप जास्त डाटा सेंटर्स पण बनत आहेत. त्याचे काही डाटा सेंटर बनत आहेत, त्यामध्ये सुद्धा तो जो काही डाटा आहे ना, तो स्टोरेज करून ठेवण्यासाठी तांब खूप जास्त महत्त्वाचा आहे. तांब तिथं खूप जास्त लागते, कितीतरी किलो तांब लागतं आहे तेवढा डाटा स्टोअर करून ठेवण्यासाठी. सो डाटा सेंटर्समध्ये सुद्धा तांब खूप जास्त यूज केला जात आहे. त्यामुळे तांब्याचे जे काही रेट आहे कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दिसत आहेत. आणि 2026 मध्ये ते अजून खूप जास्त वाढू शकतात. ठीक आहे. म्हणून तांब्यामध्ये पण तुमची इन्व्हेस्टमेंट जी काही थोडीफार का होईना नक्की असली पाहिजे आहे, जेणेकरून की जेव्हा पण तांब्याचे रेट वाढेल तुम्हाला खूप जास्त बेनिफिट मिळणार आहे. तो तांब्यामध्ये कशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो? सगळ्यात पहिले तुम्ही मेटल कंपनी जे काय आहे त्यांचे तुम्ही ETF खरेदी करू शकता. तुम्ही मेटल जे काही कंपन्या आहेत, म्हणजे ज्या पण कंपन्या तांब्यामध्ये काम करत आहेत त्यांचे तुम्ही शेअर खरेदी करू शकता. ते शेअरचे काही समजा फॉर एक्झाम्पल हिंदुस्तान कॉपर नावाची एक कंपनी आहे, त्याचा तुम्ही समजा शेअर खरेदी करू शकता, जी कंपनी तांब्यामध्ये काम करते. म्हणजे तांब्याचं खाणकामीचं ती कंपनी काम करते, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याचा जो काही शेअर आहे ते खूप जास्त वाढलेला आहे. जो पण आपला 4थ्या नंबरचा व्हिडिओ होता ना या कोर्समध्ये, ज्याच्यामध्ये मी 10 शेअर्स सांगितलेले होते, त्याच्यामध्ये मी हिंदुस्तान कॉपर नावाच्या कंपनीचा सुद्धा शेअर सांगितलेला होता. जेव्हा मी तो शेअर सांगितलेला होता आता 5-6 दिवसांपूर्वी, तेव्हा त्याची किंमत फक्त 530 रुपये होती. मी त्या टाइमला बोललो होतो का खाली आलेले तुम्ही घेऊन टाका ज्यांना पण घ्यायचं आहे. 530 रुपये फक्त त्याची किंमत होती. आता त्याची जी काही किंमत आहे ती जवळपास आता 760 रुपये झाली. आज तुम्ही जर बघितलं ना, तर आज 29 जानेवारी आहे. 29 जानेवारीच्या दिवशी तो जो काही शेअर आहे तो एका दिवसामध्ये 20% चालले गेला. त्याच्यामध्ये डायरेक्ट अपर सर्किट लागले. 20% वर गेलेला आहे, डायरेक्ट अपर सर्किट लागून गेले त्याच्यामध्ये. तर त्या किमतीपासून 530 रुपयापासून तर ते 760 रुपयापर्यंत गेलेलं आहे आता फक्त 5 दिवसांमध्ये, जो मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता. आय होप की तुम्ही तो जो काही व्हिडिओ आहे बघितलेला असणार आहे, ज्यामध्ये मी 10 स्टॉक्स सांगितलेले होते का जे 2026 मध्ये खूप चांगली ग्रोथ आपल्याला देऊ शकता आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्यामध्ये पण पाहिलं तर इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. त्यानंतर ETF आहे, मेटलचे ETFचे पण नाव मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तुम्ही त्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. कमोडिटीमध्ये पण तुम्हाला कॉपरमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते पाहिजे तर तुम्ही इंटरनॅशनल ETF पण खरेदी करू शकता. किंवा कॉपर तुम्हाला MCX वरून पण मिळतं. MCXला कॉपर मिळतं, ते तुम्ही खरेदी करू शकता. पण ज्यांना पण लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहेत ना, त्यांनी कॉपरचा तुम्ही ETF किंवा मेटलचा तुम्ही ETF खरेदी करा. कॉपरचा वेगळा ETF येत नाही. जसं गोल्ड सिल्वरचा आपला ETF आहेत ना, तसं कॉपरचा ETF येत नाही. पण कॉपरचा तुम्ही जे काही मेटलचे जे काही ETF आहेत ना, ते तुम्ही खरेदी करू शकता. आता मेटल ETF मध्ये ना तुम्ही जर बघितलं आता, तर मेटल ETF मध्ये तुम्हाला मेटल ETFचे जे काही नावं आहेत, एक ICICIचा मेटलचा ETF आहे, त्याचं मी तुम्हाला नाव सांगणार आहे. त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. त्याने मागच्या 1 वर्षापासून जवळपास 50% रिटर्न दिले, तर खूप चांगला रिटर्न दिले आहेत त्यांनी. तुम्ही त्यामध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. सो आता हे सर्व गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे बघायचं आहे पुढचं की नेमकं आपलं अलोकेशन किती असलं पाहिजे का. ठीक आहे सर, या तिन्ही पण गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. तर लक्षात ठेवा, सगळे पैसे काय या सगळ्या गोष्टींमध्ये नाही टाकायचे. आपण चुकी काय करतो माहिती का, ज्या पण गोष्टीची किंमत वाढते आपण त्यामध्ये सगळे पैसे टाकतो, पण असं नाही करायचं आहे. तुम्हाला तुमचे जे काही पैसे ते अलोकेट करून ठेवायचे. असं नाही का सगळे पैसे सोन्या चांदीमध्ये टाकून दिले किंवा कॉपरमध्ये टाकून दिले, असं नाही. तुमचे जे काही पैसे आहेत ते सगळ्या गोष्टींमध्ये असले पाहिजे. तुमचे थोडेफार जे काही पैसे आहेत ते शेअर्समध्ये पण असले पाहिजे आहे, थोडेफार पैसे म्युच्युअल फंडमध्ये पण असले पाहिजे आहे, थोडेफार जे काही पैसे ते ETF मध्ये पण असले पाहिजे. जे पण मी तुम्हाला ETF मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्यामध्ये पण थोडेफार पैसे टाकायचे आहे. आणि गोल्ड सिल्वरमध्ये किती असले पाहिजे आहे, तर मी मानतो गोल्ड जे काही आहेत ना त्यामध्ये तुमचं 8 ते 12% आसपास, म्हणजे 10% तुम्ही गोल्डमध्ये टाकू शकता. सिल्वरमध्ये तुम्ही 5% टाकू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे जर 1 लाख रुपये असेल, तर 1 लाख रुपयापैकी 10,000 रुपये गोल्डमध्ये टाकून दिले समजा, 5-1,000 रुपये आपण समजा सिल्वरमध्ये टाकून दिले, 5-1,000 रुपये तुम्ही कॉपरमध्ये टाकू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जास्त नाही, 15 ते 20%च फक्त पैसे मेटल्समध्ये टाकायचे आहे. ठीक आहे. तुम्ही सगळे जर पैसे टाकून दिले तर मग ती गोष्ट मग उद्या जर ती कमी झालं हे झालं तर त्याची एक रिस्क असते. म्हणून कधीही तुमचे जे काही सर्व पैसे आहेत ते एका ॲसेट क्लासमध्ये नाही टाकायचे. तुमचे जे काही पैसे आहेत तुम्हाला नेहमी वाटून ठेवायचे आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. सो 15 ते 20%च पैसे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. 10% गोल्डमध्ये टाकायचे, 5% समजा सिल्वरमध्ये आणि 5% समजा कॉपरमध्ये.
अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये अलोकेशन करू शकता. बाकीचे जे काही 80% पैसे ते मग काही तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता आहात, ETF मध्ये टाकू शकता आहात किंवा काही पैसे तुम्ही शेअर्समध्ये पण टाकू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचे जे काही 1 लाख रुपये आहे ते तुम्हाला बरोबर वाटून टाकायचे आहे. ठीक आहे. बाकी ज्यांना पण SIP करायचे आहेत ना, तर तुम्ही गोल्ड सिल्वरमध्ये SIP पण करू शकता आहात. ज्यांना पण दर महिन्याला समजा गोल्ड सिल्वरमध्ये 500 रुपये 1000 रुपये टाकायचे असेल, तुम्ही SIP पण करू शकता. गोल्ड सिल्वरमध्ये कशा प्रकारे SIP करायचे आहे त्याचा पण मी व्हिडिओ त्या आपल्या कोर्समध्ये बनवलेला आहे. तर तो कोर्स तुम्ही नक्की बघा ज्यांनी पण बघितलेला नाही आपला गोल्ड आणि सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या. त्यामध्ये मी डीपमध्ये त्या 11 व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी डीपमध्ये सांगितलेल्या आहेत. सो आता मी तुम्हाला इथं सांगणार आहे बेल्ट. आता याच्यामध्ये बेस्ट कोणते ETF आहे. तर ज्यांना पण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्यासाठी 2 बेस्ट ETF आहे. ते आहे गोल्ड बीज आणि गोल्ड केस. गोल्ड बीज हा जो काही ETF आहे तो निप्पॉन या कंपनीचा आहे आणि गोल्ड केस हा जो काही ETF आहे तो झेरोदा या कंपनीचा आहे. झेरोदा जे पण तुमचं डीमॅट अकाउंट त्यांनीच हा जो काही ETF आहे तो काढलेला आहे. तुम्ही दोन्हीपैकी कशामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. दोघांमध्ये पण रिटर्न जे काही ते सेम मिळतात, लक्षात घ्या. गोल्ड बीज आणि गोल्ड बेसमध्ये रिटर्न तुम्हाला जसं गोल्डची किंमत वाढेल तशा प्रकारे इथं तुम्हाला रिटर्न मिळतात. पण हां, थोडंसं गोल्ड केसमध्ये थोडंसं तुम्हाला जे काही चार्जेस आहे ते कमी लागतात. तर तुम्ही दोघीपैकी कुठं पण करू शकता. दोघांमध्ये पण तुम्हाला सेम रिटर्न मिळतील. ज्यांना पण सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर तुमच्याकडे सिल्वर बीज आणि सिल्वर केस आहे. हे 2 सगळ्यात चांगले ETF आहे. यापैकी कोणत्या पण एका ETF मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर ज्यांना पण कॉपरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर कॉपरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेगळा कोणता असा ETF नाही आहेत का जो कॉपरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. यासाठी तुम्ही एका ETF मध्ये पैसे टाकू शकता आहेत. त्याचं नाव आहे ICICI मेटल ETF. असं तुम्ही टाकायचं तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला येऊन जाईल. तर ह्या जो काही ETF आहेत ना, यामध्ये तुम्ही जर पैसे टाकले तर तुमचे जे काही पैसे आहेत ज्या पण कंपन्या मेटलमध्ये काम करते, समजा कॉपरमध्ये, झिंकमध्ये ज्या पण कंपन्या काम करत आहेत तिथं तुमचे जे काही पैसे आहेत हे ETF टाकून देतो. आणि या ETFने मागच्या 1 वर्षामध्ये 50-60% रिटर्न दिले आहेत. एका वर्षामध्ये 50-60% रिटर्न म्हणजे खूप चांगले रिटर्न याने काढून दिले आहेत फक्त एका वर्षामध्ये. तर हा जो काही मेटलचा ETF आहे यामध्ये पण तुम्ही नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता ज्यांना पण कॉपरमध्ये इंटरेस्ट आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंटची प्लॅनिंग करायची आहे. तुम्ही SIP पण करू शकता आहात किंवा तुम्ही वन टाइम पण इथे इन्व्हेस्टमेंट जी काही ती करू शकता. ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायची आहेत ना, तर ज्या पण दिवशी तुम्हाला दिसेल का गोल्ड किंवा सिल्वरचा भाव खूप खाली आलेला आहे, एखाद दिवशी तुम्हाला असा चान्स मिळतो. जसं की मागं पण आता 2-4 दिवसांपूर्वी तुम्ही बघितलेला असणारे सिल्वर ETFचा जो काही भाव आहे तो एका दिवसामध्ये 10% खाली आलेला होता आणि गोल्डच्या पण ETFचा भाव 5-6% खाली आलेला होता. त्या टाइमला तुम्हाला खूप चांगलाच एक चान्स होता. तर अशा प्रकारचा चान्स जर तुम्हाला आत्ता भेटला तुम्ही तेव्हा नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा आत्ता लगेच केलं तरी पण चालेल, काही हरकत नाही. फक्त लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करा ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायची आहे ते. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला पूर्ण जे काही गोष्टी आहेत त्या समजलेल्या असणार आहे. सो तो व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि ज्या पण व्यक्तींना तुम्हाला जर असं वाटत असेल की कॉपरवरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवला पाहिजे आहे, कॉपरमध्ये का बरं डिमांड वाढते, काय वाढते आहे, तर ते पण गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे कॉपर. ज्यांना पण वाटतं की कॉपरवरती मी डिटेल व्हिडिओ बनवला पाहिजे आहे, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, काय करायचं आहे, कमेंटमध्ये तुम्ही एकदा मला लिहायचं आहे कॉपर. तर मी कॉपरवर पण पूर्ण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल 10-15 मिनिटाचा, ज्यामध्ये मी डीपमध्ये तुम्हाला कॉपरविषयी सगळ्या गोष्टी सांगेल, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं, कुठं करायचं, काय करायचं. ठीक आहे. ते पण मला तुम्ही सांगू शकता आहात. तुमच्या आजूबाजूला जे पण व्यक्ती असणार आहे ज्यांना पण गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांना पण तुम्ही हा जो काही व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करू शकता. त्यांना पण भरपूर मदत मिळेल आणि एक चांगला गायडन्स मिळेल का गोल्ड सिल्वरमध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे त्याबद्दल. सो लेट्स गो, भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या काही गोष्टी आहेत त्या शिकून घेऊया. धन्यवाद.